नमस्कार मित्र हो. लास्ट क्लासमध्ये आपण लिनियर इक्वेशन आणि त्यावरील एक्झाम्पल्स बघितले. आपल्याला माहीतच आहे लिनियर इक्वेशन म्हणजे काय. dy/dx plus py is equal to q where p and q are functions of x or constants is called a linear equation. For linear equation we have to find an integrating factor. Formula for integrating factor is e to the power integral p dx, and we also know that the solution of such equation is y into integrating factor is equal to integral q into integrating factor dx plus c. तर काल आपण एक्झाम्पल 2 पर्यंत आलो होतो. आता आपण त्याच्या पुढील एक्झाम्पल कडे वळू. Example 3 on page number 28. Solve cos square x dy by dx plus y which is equal to tan x. ॲक्च्युली जर आपण प्रॉब्लेम कडे बघितलं तर आपला हा जो प्रॉब्लेम आहे तो लिनियर फॉर्म मध्ये नाही आहे, कारण की आपल्याला माहीतच आहे लिनियर फॉर्म मध्ये dy by dx plus py is equal to q च्या फॉर्म मध्ये पाहिजे. म्हणजे इथं cos स्क्वेअर आपल्याला cos स्क्वेअर x जास्तीचं दिसत आहे. मग डिवाइड जर केला आपण cos स्क्वेअर x न तर आपल्याला काय मिळेल ते बघू. सोल्युशन मध्ये द गिवन इक्वेशन इज dy by dx plus y divided by cos square x which is equal to tan x upon cos square x. आता 1 upon cos square x म्हणजे आपल्याला माहीतच आहे sec square x. 1 upon cos square x म्हणजे sec square x. So dy by dx plus sec square xy which is equal to sec square x आणि हा tan x. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. काय याला इक्वेशन नंबर 1 म्हणू? कारण हे आता आपल्याला लिनियर इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आहे. मग इथं p ची व्हॅल्यू काय आहे? p ची व्हॅल्यू आहे sec स्क्वेअर x आणि q ची व्हॅल्यू आहे sec स्क्वेअर x tan x. आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर तर आपल्याला माहीतच आहे कुठल्या फॉर्म मध्ये घ्यायचा आहे. सो व्हिच इज अ लिनियर इक्वेशन ऑफ द फर्स्ट ऑर्डर. हेन्स integrating factor which is equal to e to the power integral p dx which is equal to e to the power integral p ची व्हॅल्यू sec square x dx. परंतु इंटिग्रेशन ऑफ sec square x dx सुद्धा आपल्याला माहित आहे which is equal to tan x. सो e to the power tan x म्हणजे आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळाला हो? इंटिग्रेटिंग फॅक्टर आपल्याला मिळाला e to the power tan x. मग आपली थेअरी काय म्हणते की इंटिग्रेटिंग फॅक्टर ना आपण ते मल्टिप्लाय केल्यानंतर जे सोल्युशन मिळालं होतं ते सोल्युशन y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर. द जनरल सोल्युशन ऑफ 1 इज y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विच इज इक्वल टू इंटिग्रल q जे की व्हॅल्यू आहे sec स्क्वेअर x tan x आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर e टू द पॉवर tan x dx प्लस कॉन्स्टंट c. c इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता लेफ्ट हँड साइडला आपल्याला डिस्टर्ब करायची काही गरज नाही, कारण की आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण e टू द पॉवर tan x न जर डिवाइड केलं तर ते आपल्याला मिळून जाईल. परंतु राईट हँड साइडला मात्र आपल्याला जर t इज इक्वल टू tan x सबस्टिट्यूट केलं, पुट t इज इक्वल टू जर tan x सबस्टिट्यूट केलं तर dt इज इक्वल टू sec स्क्वेअर x dx येते. म्हणजे इंटेग्रल t e टू द पॉवर t dt प्लस c आपल्याला मिळते. आता एखाद्या विद्यार्थ्याला असंही वाटू शकते की आपण राईट हँड साइडलाच का सबस्टिट्यूट करायचं t इज इक्वल टू. लेफ्ट हँड साइडला जर t इज इक्वल टू सबस्टिट्यूट करून ठेवलं आणि त्याच्यानंतर जरी तुम्ही डिवाइड केलं तर काय फारसा फरक पडणार नाही, कारण की उत्तर तेच येणार आहे. इथं फार फार तर e टू द पॉवर t येईल. मग त्यापेक्षा राईट हँड साइडला कॅल्क्युलेशन करून जे करायचं आहे आन्सर आणायचं आहे ते आपण करतो आहे. तर हे काय झालं हो? मग इंटेग्रल टी ई टू द पॉवर टी डी टी प्लस सी. परंतु पहिल्या टर्म कडे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल इंटिग्रेशन ऑफ द टू प्रॉडक्ट आणि आपल्याला
त्याच्यासाठी फॉर्म्युला माहीतच आहे. काय आहे फॉर्म्युला? इंटेग्रल यू व्ही डी एक्स विच इज इक्वल टू यू इंटेग्रल व्ही डी एक्स मायनस इंटेग्रल डी अपॉन डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन इंटेग्रल व्ही डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर डी एक्स. हे इंटेग्रेशन बाय पार्टचा फॉर्म्युला आहे. काय आहे फॉर्म्युला? इंटेग्रल यू व्ही डी एक्स विच इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन इंटेग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस इन ब्रॅकेट इंटेग्रेशन डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन integration of second function with respect to x and close the bracket and outside the bracket dx. मग याप्रमाणे आता आपण इथं कॅल्क्युलेशन करणार आहे. फर्स्ट फंक्शन आपला टी आहे आणि कुठला फंक्शन फर्स्ट घ्यायचं आणि कोणता सेकंड घ्यायचं याच्यासाठी सुद्धा एक रूल आहे, LIATE. LIATE. L म्हणजे लॉगॅरिथम, I म्हणजे इनव्हर्स, A म्हणजे अल्जेब्रिक, T म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक आणि E म्हणजे एक्सपोनेन्शियल. तर इथं E ची टर्म e टू द पॉवर t ही शेवटी येते, त्यामुळे आपल्याला हे t ला पहिले घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि जर तुम्ही t ला पहिलं घेण्याचा प्रयत्न केला तर हा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवल्याच जाणार नाही, कारण की e टू द पॉवर t ची डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर t येईल आणि पुढे आपण जात राहू. तर त्याच्यापेक्षा e टू द पॉवर t याला सेकंड टर्म घ्यायचा आहे अकॉर्डिंग टू द रूल ऑफ LIATE. मग फर्स्ट फंक्शन t इंटेग्रेशन ऑफ सेकंड इंटेग्रेशन ऑफ e टू द पॉवर t dt is e to the power t minus integration derivative of first function means 1 again integration of second function is e to the power t आणि ब्रॅकेटच्या बाहेर जर dx आहे तर इथं विथ रिस्पेक्ट टू t असल्यामुळे dt प्लस कॉन्स्टंट c. t e टू द पॉवर t मायनस पुन्हा इंटेग्रेशन ऑफ e टू द पॉवर t dt च e टू द पॉवर t c. आता पहिल्या आणि दुसऱ्या टर्मचा जर आपण विचार केला तर काय हो, e टू द पॉवर t कॉमन निघते, जे की आपण इथून काढलेला आहे. काय काढलेला आहे? e टू द पॉवर t कॉमन काढलेला आहे. मग शिल्लक काय राहिलं? t मायनस 1 प्लस c. e टू द पॉवर t ब्रॅकेट मध्ये t मायनस 1 प्लस c. आणि आता आपण t ची किंमत ठेवू शकतो e टू द पॉवर tan x ब्रॅकेट मध्ये tan x मायनस 1 प्लस कॉन्स्टंट c. आता इथं लेफ्ट हँड साइडला y इंटू e टू द पॉवर tan x होतं. मग याला काय करा तुम्ही, e टू द पॉवर tan x न डिवाइड करा, म्हणजे y ची व्हॅल्यू मिळेल, जे की इथं आपण लिहिलेली आहे. y बरोबर इथं काय होईल, राईट हँड साइडच्या पहिल्या टर्मला e टू द पॉवर tan x कटेल, शिल्लक काय राहील tan x मायनस 1 प्लस c. c च्या डिवाइडला डिनॉमिनेटरला काय येईल, e टू द पॉवर tan x. त्याला जर न्यूमरेटरला नेलं तर काय होईल, e टू द पॉवर मायनस tan x. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं हो, y बरोबर ब्रॅकेट मध्ये tan x मायनस 1 प्लस c इंटू e टू द पॉवर मायनस tan x and which is the required solution. Next example 4 on page number 28. Solve x plus 1 dy by dx minus ny which is equal to e to the power x in bracket x plus 1 to the power n plus 1. So still this is not a form of linear equation because x plus 1 is here. So you should solve this example. At first divide the x plus 1. Solution, the given equation is, write down as usual and then divide x plus 1 throughout from both sides. So dy by dx is here plus minus n divided by x plus 1, write down in one bracket, outside the bracket y, because this is the value of p now, which is equal to e to the power x, and here x plus 1 raised to n plus 1
and we divide x plus 1, so that is power 1, so 1 will be cancelled and x plus 1 to the power n is remaining. This value e to the power x in bracket x plus 1 to the power n is of q, and this bracketed value minus n upon x plus 1 is p. That means what? It means now dy by dx plus py, which is equal to q thought. So which is a linear equation of the first order. Hence integrating factor is e to the power integral p dx. Now value of p is minus n upon x plus 1. So which is equal to e to the power, this minus n taken out outside the integral, minus n integral dx upon x plus 1. And we know that this is the integration dx upon x plus 1 means log x plus 1, because if you substitute x plus 1 is equal to t, dt is equal to dx, so dt by t, integral dt by t is log t and t is x plus 1, and hence e to the power minus n log of x plus 1, or here use the formula. Which formula? Integral f dash of x upon f of x dx, which is equal to log f of x. So what is the formula? Integration f dash of x divided by f of x dx, म्हणजे डिनॉमिनेटरच्या टर्मची डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल तर आपल्याला त्याला डिनॉमिनेटरची टर्म लॉग एफ ऑफ एक्स लिहिता येते. त्या फॉर्म्युल्याने इथं काय झालं हो, मग आता e टू द पॉवर मायनस एन लॉग एक्स प्लस 1, परंतु हा जो मायनस एन आहे त्याला आपल्याला लॉगच्या ही एक्स प्लस 1 च्या पॉवरला लिहिता येते, e टू द पॉवर लॉग एक्स प्लस 1 टू द पॉवर मायनस एन, आणि याला आपल्याला x प्लस 1 रेस टू मायनस 1 लिहिता येते, कारण की हे इज इक्वल टू जर हे घेतलं आपण आणि दोन्ही साईडला जर लॉग घेतलं तर तीच टर्म येते. वाटल्यास बघा तुम्ही, बिकॉज e टू द पॉवर लॉग x प्लस 1 टू द पॉवर मायनस एन इज इक्वल टू x प्लस 1 टू द पॉवर मायनस एन. जर दोन्ही साईडला लॉग घेतलं तर ही टर्म इकडे येऊन जाईल आणि हे लॉग ई होईल, लॉग ई म्हणजे 1 होईल, आणि इकडे लॉग एक्स प्लस 1 रेस टू मायनस एन, आणि इथे सुद्धा लॉग एक्स प्लस 1 रेस टू मायनस एन, म्हणजे सॅटिस्फाय होऊन जाईल. म्हणजेच आपल्याला काय करता येईल हो, मग आपल्याला ई टू द पॉवर लॉग एक्स प्लस 1 टू द पॉवर मायनस एन ला एक्स प्लस 1 रेस टू मायनस एन लिहिता येईल. आता सोल्युशन सुद्धा माहित आहे आपल्याला. काय आहे फॉर्म्युला सोल्युशनचा? सोल्युशन ऑफ एन लिनियर इक्वेशन इज y into integrating factor, which is equal to integral q into integrating factor dx plus c. integrating factor काय आणलं तुम्ही? x plus 1 raised to minus n. मग hence the general solution of equation 1 is y into integrating factor x plus 1 raised to minus n, which is equal to integral q. q ची व्हॅल्यू म्हणजे राईट हँड साइडला जी आहे ती e to the power x in bracket x plus 1 to the power n, आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर जे काढलेला आहे x प्लस 1 टू द पॉवर मायनस एन dx, आणि प्लस सी काय आहे? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. मग या दोन्ही ब्रॅकेटेड व्हॅल्यूला पॉवर एकाला n आहे एकाला मायनस n आहे. इंडायसेसच्या रूलनं x रेस टू a आणि x रेस टू b असेल तर x रेस टू a प्लस b लिहिता येते. इथं काय होईल? n मायनस n होईल पॉवरला, म्हणजे काय होईल? 0 येईल पॉवरला, आणि एनिथिंग रेस टू 0 आपल्याला माहित आहे, इट इज 1. आणि मग शिल्लक काय राहील? e टू द पॉवर x dx प्लस c. याचं इंटिग्रेशन e टू द पॉवर x प्लस c. आता आपल्याला काढायची आहे y ची व्हॅल्यू, हेन्स y बरोबर, म्हणजेच काय केलं हो? x प्लस 1 रेस टू मायनस n नी डिवाइड केलं. मग ही डिवाइड जे डिनॉमिनेटरची टर्म आहे त्याला न्यूमरेटरला नेलं, त्यामुळे ती प्लस झालं, इथं मायनस यांचं प्लस झालं, म्हणजे y इज इक्वल टू काय मिळालं? मग रिक्वायर्ड सोल्युशन e टू द पॉवर x
प्लस सी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वन रेस टू एन, जे की हेच उत्तर आहे या प्रॉब्लेमचं. नेक्स्ट एक्झाम्पल 5 ऑन पेज नंबर 28. सॉल्व एक्स स्क्वेअर प्लस 1 in one bracket dy by dx plus 2xy which is equal to 4x square. Solution. The given equation is, write down as usual, x square plus 1 into dy by dx plus 2xy which is equal to 4x square. But we want a form dy by dx plus py is equal to q. For this, dividing both sides by x square plus 1. Hence, dy by dx plus in bracket 2x divided by x square plus 1 into y, and which is equal to 4x square divided by x square plus 1. Now, which is a linear equation of first order of the type dy by dx plus py is equal to q, where p and q are functions of x or constants. Value of p is 2x divided by x square plus 1 and value of q is 4x square divided by x square plus 1. Which is linear equation of the first order. Hence, integrating factor is e to the power integral p dx. The value of p is 2x upon x square plus 1. E to the power integral 2x upon x square plus 1 dx. But denominator, its derivative is numerator, and formula is again integration f dash of x upon f of x dx, which is equal to log f of x, which is equal to log f of x. So here e to the power integral 2x upon x square plus 1 dx, which is equal to e to the power log x square plus 1 and is nothing but x square plus 1. So integrating factor is x square plus 1, and you also know that solution of such linear equation is y into integrating factor, which is equal to integral q into integrating factor dx plus c. The general solution of one is y into integrating factor, which is equal to integral q into integrating factor dx plus constant. Here integrating factor is x square plus 1. So y into in bracket x square plus 1, which is equal to 4x square, the value of q, divided by x square plus 1 into integrating factor x square plus 1 outside the bracket dx plus constant. So 4 taken out outside the integral, this x square plus 1 will be cancelled, and remaining is only x square dx, integral x square dx plus constant. Integration of x square dx is x cube divided by 3. So 4 by 3, which is equal to 4 by 3 x cube plus constant. Multiplying throughout by 3. Hence 3y x square plus 1, which is equal to 4x cube plus 3 into constant is again constant, so it is constant, which is equal to 4x cube plus suppose constant c say, which is equal to 4x cube plus c, and the last answer is 3y in bracket x square plus 1, which is equal to 4x cube plus c, which is the required solution. Thank you.